आता आम्ही चाललोय मनसा देवीच्या दर्शनाला या ठिकाणच्या उडण खटोलामधून. एकाच चंडी माताच्या ऑफिसच्या तिथून उडण खटोलाच्या ऑफिसच्या तिथून बुकिंग केलेलं आहे आणि एकाच ठिकाणी दोन्ही वेळचं बुकिंग करता येतं. तर चंडी मातेचं दर्शन घेऊन आम्ही मनसा मातेच्या दर्शनाला चाललोय. चांगला पाऊस पण पडतोय, बाहेर भरपूर पाऊस आहे. एका याच्यामधून ट्रॉलीतून 4 लोक जातात आहोत. अतिशय वातावरण छान, वरून पाऊस, खाली छान हिरवीगार धरणी माता. रोपवे मधला हा एक रोमांचक असा प्रवास, सुंदर अनुभव या ठिकाणी. जय माता दी. सकाळची वेळ आहे आणि अतिशय धुकं आहे आणि सुंदर अतिशय व्ह्यू या ठिकाणी दिसतोय. देवभूमी उत्तराखंडचे वैशिष्ट्य म्हणजे उंचच उंच डोंगर, खोल खोल दऱ्या, डोंगरावर असणारी हिरवाई, पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात होणारी बर्फवृष्टी आणि सर्वत्र आढळणारं दाट असं धुकं. या ठिकाणी आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळालं. या मनसा देवीच्या दर्शनाला जात असताना आम्हाला एका झाडावर या धुक्यामध्ये बसलेली एक लांडोर दिसली. आम्ही 1-1.5 तासाने पुन्हा परत आलो तरी ती लांडोर त्याच ठिकाणी बसलेली आम्हाला दिसली. जणू काही ती आमचीच वाट बघत होती आणि आम्हाला देखील तिला पुन्हा पाहण्याची मनापासून इच्छा होती आणि खरोखर आम्हाला ती पाहायला देखील मिळाली. माता मंदिराच्या वरून दिसणारा हा हरिद्वारचा व्ह्यू हे बघा. अतिशय जोरदार पाऊस आहे आणि आपण पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी आहे. आमच्या 8 दिवसाच्या यात्रेमध्ये आज एक तुफान पाऊस लागलेला आहे. खाली नदी, पाऊस आणि वरती मनसा मातेचे हे मंदिर. मंदिराच्या अगदी समीप पोहोचत आहोत. सुंदर टेकडीवर असं हे मंदिर आहे मनसा देवीचं. सर्वांना दर्शनाची आस लागलेली आहे. खालचा जो रस्ता पाहिला तर हा पायी चालणाऱ्यांसाठी आहे. हे मंदिर, मंदिराचा हा कळस. छान छान छान. उडण खटोल्यामुळे आमचे काही वेळ वाचला आणि थोडे श्रमही वाचलेले आहेत, परंतु ही पायी येणारी आणि जाणारी मंडळी आपल्याला दिसत आहे. तो इस तरह हम पहुंच गए हैं मनसा माता उड़न खटोला स्टेशन पर. ये हल गए पूरा. उडण खटोला लिकेज आहे. रोपवे मधून हरिद्वारचा दिसणारा हा व्ह्यू. मनसा मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा खाली पायथ्याशी चाललेलो आहे. या ठिकाणी आपल्याला येताना ट्रॉली देखील दिसत आहेत. हा परिसर पूर्ण जलमय झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो उत्तराखंडमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी. पर्जन्य गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला लाईव्ह दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. उंचावरील या रोपेमधून पूर्ण हरिद्वारचं काय परिस्थिती आहे या ठिकाणी या पाहायला मिळते. जय मनसा माता.